दादरला उतरायचं होतं आणि आम्ही प्रभादेवीला उतरलोय. क्लिनिंग आवडली, सर्व काय चांगलं आहे. स्विमिंग पूल पण छान होता. आतापर्यंत जेवढे फार्म हाऊस फिरलो त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे. फॅमिलीसाठी आहे ना एकदम सिक्युअर म्हणून फार्म आहे आमचं. नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमन स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, आज आम्ही सर्व भाऊ बहीण सोनाली वगैरे आज आम्ही एका कर्जतच्या फार्म हाऊसला आलो होतो आणि या कर्जतच्या फार्म हाऊसला जी धमाल मस्ती केली ही व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळालीच असेल. पण व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका, कारण का कर्जत मधला एसके फार्म हाऊस हा व्हिडिओच्या तुम्हाला सुरुवातीला जे काही पार्ट बघितले असतील, व्हिडिओमध्ये सुरुवात बघितली असेल, त्याच्यामुळे कळालंच असेल या फार्म हाऊस मध्ये काय मजा येणार आणि काय धमाल येणार आहे. पण ही मजा आणि धमाल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला कळून येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी रूम्स वगैरे त्याचं फूड्स वगैरे कसं असणार आहे, मी तुम्हाला पर पर्सन किती आपल्याला स्वस्त पडणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण का आता पावसाळा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाळा विला आणि कर्जत साईडला खूप धमाल येते, खूप मजा येते. तो हा प्लॅन आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो आणि अखेर महिना करत शेवटी आम्ही हा प्लॅन सक्सेस झालेला आहे. आणि खूप जण आदल्या दिवशी नाही मी नाही हे नाही ते नाही करत शेवटी आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे. सो मजा येणार, धमाल येणार आहे. व्हिडिओ झाला देखील स्किप करू नका. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका. बेल आयकॉनची घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी साई बघा फुल तयारीत आहे. साई, विलाचा प्लॅन काय धमाल करणार? एक नंबर बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. सो चलो डायरेक्ट आता अंधेरीला सोनाली भेटणार आहे, मग तिकडनं सर्वजण आपल्याला दादरला भेटणार आहे. मागे पुढे झाले तरी मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देईनच. सो चलो अंधेरी मिळते अभि. मोठा प्रँक झाला आमच्या सोबत. दादरला उतरायचं होतं, आम्ही लोक दादरला उतरलोच नाही, बसून राहिलो आणि आता प्रभादेवी आहे ना, प्रभादेवीला उतरावं लागतंय. बाई पहिली सुरुवात आमची झालेली आहे, सत्यानाश लागलेली पनवती. चला आता एवढं वजन घेऊन परत एक स्टेशन मागे यायचंय. साई बॅग नवीन घेतली आहे माझ्या भावाने. रिप्रेझेंट करते ही बॅग. हिपहॉपला रिप्रेझेंट करते. भावाने नवीन बॅग घेतली माझ्या. सो फायनली आता दादरला पोचलोय आणि आता सोनाली वगैरे भेटेल, त्याच्यानंतर मग श्वेता वगैरे पण भेटेल. आता ते भेटल्यानंतर आपण डायरेक्ट सर्वांची ओळख करून देतो. तो चला डायरेक्ट प्लॅटफॉर्मला भेटूया, कारण का 10 मिनिटात आता आपली ट्रेन येणार आहे. पण सोनालीला लेट होतोय, तिची वाट बघतोय. 2:30 वाजले मित्रांनो आणि फायनली आता आपण सर्व ट्रेन मध्ये भेटलेलो आहे. दीपक भाऊ, चेतन, श्वेता, धीरू, भाची देखील आलेले आमचे, सोनाली भांबेड, मिसेस कदम, प्राची आले आहे. साई तुझी बॅग कुठे आहे? साईची नवीन बॅग हिपहॉप रिप्रेझेंट. आणि आपला लाडका भाऊ विघ्नेश. गावची बॅग. फायनली आता सर्वजण भेटलेले आहेत. आम्ही सर्व स्टेशन फिरत शेवटी एका ट्रेन मध्ये बसलोय. प्रभादेवी तेवढी बघून आलो आम्ही आणि आता 2:30 वाजले. 3:30 वाजेपर्यंत आम्ही कर्जतला पोहोचलो 1 तासामध्ये. बाकी प्रवासाला तर मजा येते. आता जी धमाल येणार आहे ती म्हणजे आपल्याला डायरेक्ट कर्जत स्टेशनला जाऊन थोडीफार शॉपिंग करता, सुका खाऊ वगैरे घ्यायचा आहे. आणि जी धमाल असणार आहे ती डायरेक्ट आपल्या कर्जत विलाला असणार आहे, एसके फार्म हाऊसला. तो चलो डायरेक्ट भेटू. आणि जी आता ट्रिप सर्व बघितली ना त्याची ओळख करून देतो, कारण त्याची ओळख नाही करून दिली. कारण का फार्म हाऊस बुकिंग वगैरे सर्व जे करत होता तो आपला भाऊ जगाभाऊ करत होता. त्याने सर्व पूर्ण फार्म हाऊस वगैरे बघितला आणि आता एवढ्या सर्वांना तो घेऊन झाला. आता स्पॉन्सर आमचा चेतन मळगावकर आहे. आता तो बघूया काय 1000 रुपये डील झालेली आहे, मला द्यायची. आता कधी देते बघूया. 12 नंतर भेटा बरं. चला हे विषय जर आमच्याकडे विषय चालू झाले, भेटू. दिरा बाबू ऐकर हाय ए भाऊ ऐकर ना, हाय ऐकर हाय. चला भेटू आपण डायरेक्ट. सगळ्यात जवळ तोच आहे कर्जत. नवीन आहे ना, जास्त म्हणून सगळं नवीन आहे. 2 रील हे मामला भाग आहे, मामला भाग आहे.
सो फायनली आपण कर्जतला पोहोचलेलो आहे आता. आणि बघा ही पूर्ण गँग बघा आपली. ए अज्जू बाबू आय बघा फुल मजा करणार आहे आज. फुल धमाल करणार आहे. मजा येणार आहे खूप मजा येणार आहे आज. कर्जतला पोहोचलो आता. इकडे थोडं सामान घेऊ सुका खाऊ वगैरे आणि नंतर मग डायरेक्ट आम्ही जाणार ते विलाला. फुल मजा करू चला. फायनली कर्जत पासून विलाचा प्रवास चालू झालेला आहे. हे बघा तास घे ना पूर्ण खाली. सर्वजण कसे ऍडजस्ट झालेत बघ. बाकी सोनू आणि चेतन पुढे बसलाय. आपली ही गँग इथे बसलाय. बाबू हाय कर. हाय 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 हाय. सो चलो डायरेक्ट आता विलाला भेटूया. फायनली विलाला पोचलेलो आहे. आणि विलाचा सर्वात आवडता भाग म्हणजे मला जो आवडतो तो रेन डान्स आणि स्विमिंग पूल. म्हणून बोललो पहिलं हे दाखवतो. सो बघा आजूबाजूला निसर्ग किती भारी आहे. इथे पण काहीतरी काम चालू आहे. हे त्यांचा जेवणाचा एरिया आहे. तिथे गार्डन एरिया दिलेला आहे. इथे मस्त इथे देखील काहीतरी काम चालू वाटतं. बाजूला काय भारी वाटतं बघा ना. क्या बात आहे क्या बात आहे. थोड्याच वेळात भेटूया आता. चाय ब्रेक झालेला आहे. आणि चहा बरोबर बघा तुम्हाला कॉफी पण अवेलेबल आहे इकडे. आणि चहा पण दिलेली आहे. आणि बिस्किट दिलेले आहेत. बाकी सर्वजण पाण्यात उतरले आहेत. आम्ही बाकी आहे फक्त आता. तो बोललो चाय वगैरे पिऊया. कारण का विलाला तर तुम्ही आलात ना 5 वाजेपर्यंत जर आलात ना 5 वाजता तुम्हाला व्यवस्थित असं 5 वाजता तुम्ही आलात ना 5 वाजता तर 5 वाजता आल्या तुम्हाला चाय आणि बिस्किट दिलं जातं. आणि इथे कसं माहिती आहे तुम्हाला इथे संध्याकाळी असं जेवण आहे. कारण का ना सर्व फॅमिली फ्रेंड्स वगैरे येतात. रात्री असं व्यवस्थित कोण जेवत नाही. पण आपल्या रिक्वायरमेंटमध्ये असेल. पण आम्ही आमच्या रिक्वायरमेंटमध्ये असं घेतलेलं आहे की रात्री आम्ही बिर्याणी ठेवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे आम्ही दुपारी जेव्हा निघणार इकडनं संध्याकाळी म्हणजे 3-4चा चेकआउट आहे आमचं. आम्हीच घेतलं आहे. 5 ते 5 भेटू शकता तुम्हाला कॉलवर बोलू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चेकआउटला जेव्हा आपण चेकआउट करतो ना तर दुपारी जेवण जे असतं ना त्याच्यामध्ये पूर्ण मील तुम्हाला भेटेल. मग त्याच्यामध्ये भाकरी वगैरे चिकन वगैरे सुकं वगैरे सर्व काही ते मी उद्या दाखवेनच. आजची बिर्याणी पण असेलच. बाकी बघा सर्वजण पाण्यात उतरले. सोनाली चेंज करायला गेले. जगा सर्व मॅनेजमेंट करतो आहे. हे बघा पूर्ण चाय ब्रेक आणि पूल. हा पूल आत्ता असा दिसतोय. आम्ही व्हिडिओमध्ये बघितला तो वेगळा बघितला. तो बघण्यासाठी आम्ही वाट बघतोय. आणि रेन डान्स तो फुल मजा येणार आहे. तो आपण पण पाण्यात उतरूया आता. फुल धमाल करू मजा करूया आता. बाकीच्यांनी तर एन्जॉयला सुरुवात केली. आता आपण पण पाण्यात सूर मारूया. पाण्यात सूर. तो चलो भेटत राहू. रेन डान्स चालू झालेला आहे. आणि भाची माझी बघा काय धमाल मस्ती करते बघा. मामा बॉल दे रे. हे बघा. आणि संध्याकाळचा पूल बघा काय भारी दिसतोय. क्या बात आहे. हे बघा वाईब बघा काय भारी आहे. वातावरण बघा किती भारी झालेलं आहे इकडे आता. आणि संध्याकाळचा फुल लाईट्स मध्ये बघा. क्या बात आहे क्या बात आहे. सो चला एन्जॉय करू आता मस्तपैकी. चला पूल वगैरेची मजा करून आलेली आहे. आणि आम्ही चिकन घेऊन आलो होतो. तेव्हा इकडे तंदूरची मशीन वगैरे पण आपल्याला दिलेली आहे. तर आता प्राची पहिलं तंदूर करत होती. विसरून गेलो होतो काय नादामध्ये. आता हे तंदूर करतोय. आणि बाकी सर्व पूर्ण आपली गँग तिकडे दाखव तिकडे. बाकी आपली सर्व गँग तिकडे आता बसले. बाजू फुल चिलअप करते. फुल कडाकमध्ये एकदम ही पूर्ण गँग आता आपल्या बरोबर आलेली आहे. आणि बीच हे दाखव पूल दाखव. पूल बघा रात्री काय भारी दिसतंय. आता चिकन मस्त झालेलं आहे रेडी. 500 रुपया तो बघू टेस्ट कशा स्वतः भारी आल्या. आता हे बनवूया. नंतर रात्री आपण बिर्याणी मागवलेली आहे. ती जेवताना ती पण सांगेल तुम्हाला कशी आहे. कारण का विला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन विला कसा आहे तो पूर्ण. सो चलो हे बनवू आणि शिकूया आपण.
मस्तपैकी आता सर्व फ्रेश वगैरे झाले सर्व. हे बघा भाऊ आपला चष्मा घालून बसलाय. सो बिर्याणी ठेवलेली आहे. एक टाइम बिर्याणी असते आणि मी तुम्हाला सांगितलं. बाकी सर्व फूड बद्दल मी तुम्हाला सांगेन. श्वेता आता जेवण वाढते. सोनाली पण जेवायला बसलाय. सो चलो बिर्याणी खाऊया आणि डायरेक्ट सकाळी भेटूया. आता वगैरे फार्म हाऊसला आपल्याला खूप धमाल आली, खूप मजा आली. काल रात्रीपासून आम्ही जो धिंगाणा केलाय ना तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणारच आहे. पण ज्या फार्म हाऊसला आम्ही आलेलो आहे त्या फार्म हाऊसची आता तुम्हाला एक टूर देतो छोटीशी. आता फार्म हाऊस बद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो, हा फार्म हाऊस कर्जतला आहे. कर्जत पासून बघायला गेलं तर 3 किलोमीटरच्या अंतरावरती हा आपला SK फार्म आहे. पण ह्या फार्म मध्ये आल्यावरती असं वाटतं की आपण खरंच स्वतःच्या घरी आलेलं आहे. कारण का जसं आपण घरी ट्रीटमेंट आपल्याला आई वडील आपले करतात ना, तसा इकडचा जो ओनर आहे, जो आपला दादा आहे, तो खरंच खूप भारी. सर्व गोष्टी म्हणजे आल्यापासून ते आम्ही आता जाईपर्यंत आम्हाला त्याने एकाही गोष्टीची काही कमी पडून दिलेली आहे. मग तो मका असेल, ते तंदूर बार्बिक्यू असेल. कारण की पावसामध्ये कोळसा हा दमट झाला होता, तरी त्या दादाने एवढी मेहनत करू, अर्धा 1 तास मेहनत करू आम्हाला तो कोळसा जाळून दिला आणि निकारी करून आम्ही ते तंदूर केलं. खरंच दादा तुला हॅट्स ऑफ आहे. आता या फार्म बद्दल बोलायचं म्हणजे 3 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि फार्म बद्दल बोलायचं म्हणजे हा एवढा पूर्ण स्पेस आहे, तो हा पूर्ण फार्मने भरलेला आहे. जर तुम्ही आता हा बाजूचा माझा परिसर बघत असाल तर हा पूर्ण पार्किंगसाठी आहे. पार्किंगला तर तुम्ही 4 व्हीलर आणत असाल, 2 व्हीलर आणत असाल ते पण बरं आहे. मुंबईवरनं जर तुम्ही येत असाल ना, मुंबई आपल्या दादा बिदा ह्या साईडने येत असाल तर जेमतेम 2-2.5 तासावरती, ट्रेनने पण 2-2.5 तासावरतीच आहे. त्याच्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. आपली गाडी असल्यावर आपल्याला अजून मजा असते. जरी तुम्ही गाडी वगैरे नाही आणली तरी दादाची गाडी आहे. रात्री बेरात्री तुम्हाला काही कसली गरज असेल, मग ते काही खाण्याचं असो, कसलंही काही असो, दादा तुम्हाला लगेच आणून देतो आणि स्वतःच्या गाडीने ते सर्व तो आणायला जातो आणि परत स्वतःच येतो. फार्मच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला हा पूर्ण डायनिंग टेबल बनवलेला, डायनिंग एरिया बनवलेला, जिथे तुम्हाला जेवणाची उत्तम सोय, जी आपली रात्रीची जाते, सकाळी नाश्त्याची असते आणि दुपारी जेवणाची असते. तिथे बेसिंग वगैरे बघा किती सुंदर बनवलेलं आहे. आणि मेन म्हणजे किचन, आणि किचन बघा किती भारी आहे. दादा बाहेरून जेवण वगैरे काही मागवत नाही, सर्व जेवण दादाची बायको बनवतात, वहिनी बनवतात जेवण. आणि फार्म बद्दल सांगायचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे बाकी ठिकाणी आपण फार्म मध्ये गेल्यानंतर ना रूम टेकर वगैरे ठेवलेले असतात, म्हणजे बाहेरचे लोक ठेवलेले असतात, गावातले लोक वगैरे ठेवलेले असतात. पण ह्या जागेवरती दादा जो ओनर स्वतः आहे, तो दादा स्वतः इथे थांबतो, वहिनी स्वतः इकडे थांबते आणि सर्व फॅमिली जी असेल नाही तर मित्रमंडळी असेल त्यांची सर्व काळजी हा दादा घेत असतो. दादाशी आपण लवकरच बोलू. आता हा झाला किचन एरिया आणि आपला फार्मचा एरिया झाला, जेवणाचा एरिया झाला. त्याच्या पुढे आता तुम्हाला मेन म्हणजे आपण फार्मला आल्यानंतर फार्मला येतो ते म्हणजे एक रूम कशा असतात, त्याच्यानंतर आपला पूल कसा असतो ते सर्व महत्वाचं असतं. आता पूल एरिया दाखवतो. आता हा जो तुम्हाला एरिया दिसतोय ना, हा एरिया याच्यासाठी बनवलेला आहे की इथे आपण क्रिकेट वगैरे खेळू शकतो. काही थोड्या दिवसानंतर, महिन्यानंतर आपल्याला इथे मोठा क्रिकेट टर्फ पण बघायला भेटणार आहे. आणि ही गोष्ट ही नक्की असणार आहे. मी दादाचा डिस्क्रिप्शन मध्ये इथे खाली तुम्हाला नंबर पण दिसत असेल, तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता. कारण का महिनाभर आधी ना हा रेन डान्स तुम्हाला दाखवणार आहे. रात्री बघितलाच असेल तुम्ही, रेन डान्स हा पहिला नव्हता, हा 1 महिना आधी आता हा रेन डान्स झालेला आहे. सो चला पुढे बघू. आता सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे आपला पूल एरिया. आणि पूल एरियाच्या समोर जो दिसतोय तो आपला रेन डान्स दिसतोय. आणि पूल बद्दल सांगायचं म्हणजे पूल बघा किती मोठा आहे. हा पूल आपला हाईट बद्दल बोलायला गेलं तर 5 फूट खोल आहे. आणि जेवढा आपल्या मुलांना उडी मारण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी जेवढा पूल पाहिजे असतो ना, तेवढा हा पूल केलेला आहे. भला मोठा पूल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली जेव्हा येते तेव्हा लहान मुलं वगैरे असतात, त्यांच्यासाठी हा छोटा पूल देखील बनवलाय बघा. खेळण्यासाठी साहित्य वगैरे, बॉल वगैरे, रिंग वगैरे लहान मुलांसाठी सर्व दादा अवेलेबल करून देतो. तुम्हाला काहीच आणायची गरज नसते. आता तुम्हाला रेन डान्स दाखवतो. पूल बद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो, पूल किती क्लीन आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी पण डस्ट दिसणार नाही, थोडी पण घाण दिसणार नाही. आणि पूल बद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही रात्री दोघोनी येतो, फॅमिली येते नाही तर मित्रमंडळ येतात, खूप कचरा वगैरे होतो. दादा असं नाही की 2 दिवसांनी 3 दिवसांनी साफ करतो. रात्री पावडर वगैरे टाकवायचं, ते काय क्लीन करतो ते दादाशी आपण बोलू, कारण मला स्वतःला नावं नाही माहिती. सेकंड, पूल साफ झाल्यानंतर मग सकाळी परत आपण पूलमध्ये उतरू शकतो. पूल हा परत सकाळी दादा साफ करतो. ती डस्ट वगैरे असते कारण का दुसरी फॅमिली येत असते. आता आम्ही गेल्यानंतर अजून एक ग्रुप येणार आहे, तो आता आपण बघूया रेन डान्स एरिया. सो चलो. आणि हा आपला आहे रेन डान्स, जो आता चालू नाहीये कारण का मी स्वतः भिजेल. पण रेन डान्स मध्ये जी मजा आली ना रात्री, खूप
धमाल आली. तुम्हाला हा रेन डान्स कंटिन्यू पाहिजे असेल तर कंटिन्यू दादा चालू ठेवू शकतो. तुम्हाला जेव्हा जेव्हा पाहिजे असेल तेव्हा म्हणजे बंद करायचं बंद करेल, चालू करायचं आहे तेव्हा हा रेन डान्स चालू केला जाईल. बाकी हा आजूबाजूचा परिसर खरंच खूप भारी आहे. हा क्लायमेट खरंच खूप म्हणजे असं फॅमिलीला मित्रमंडळीला जर कुठे फिरायला जायचं असेल ना तर मित्रांनो एकदा कर्जतला या आपल्या एसके फार्म हाऊसला एकदा भेट द्या. मेन दाखवायचं म्हणजे रूम दाखवतो तुम्हाला. रूमचा समोरचा पट्टा बघू शकता. आता सध्या आमची पार्टी वगैरे चालू होती म्हणजे थोडंफार असं विस्कळीत झालेलं आहे. रूम जास्त नाही आहेत, रूम फक्त ह्या 2 आहेत पण खूप मोठ्या आहेत. खूप म्हणजे खूप मोठ्या आहेत, ज्याच्यामध्ये एका टायमाला एका रूम मध्ये आपण ऑलमोस्ट 2 बेड आहेत. 2 बेडवरती चौघ आरामात झोपू शकतात. परत गाद्या दिलेल्या आहेत तेवढ्या, त्या गाद्यांवरती झोपू शकतो. सो भारी जबरदस्त रूम दाखवतो. आता रूम मध्ये आलेलो आहे. रूम मध्ये मी तुम्हाला सांगितलं हे बघा एवढा मोठा बेड आहे आणि गादी वगैरे खरंच खूप भारी आहे, जबरदस्त आहे. म्हणजे आम्ही झोपलो होतो ना आम्हाला असं काही वाटलंच नाही, नाही पाठ वगैरे पकडली नाही, काही त्रास झाला. आता या गादीवरती आरामात 3-4 जण तरी फॅमिली आरामात झोपू शकते. बाजूला देखील गादी आहे. साई आता पूर्ण बॅग वगैरे भरायची तयारी करतोय. आणि हा स्पेस खरंच खूप भारी खूप जबरदस्त स्पेस आहे. एसी वगैरे खूप कुलिंग चांगलं आहे. 3 फॅन आहेत, कुलिंग आहे. बाकी हा बोर्ड वगैरे तुम्हाला दिलेला आहे, आरसा वगैरे दिलेला आहे. कबर्ड मध्ये सामान वगैरे देखील ठेवू शकता. त्याच्यामध्ये दादाने अजून एक युनिक काय दिलं माहिती आहे काय, आपल्याला हा मिनी फ्रीज दिलेला आहे. ह्या मिनी फ्रीज मध्ये जसं मित्रमंडळांना सांगायला नको ह्या फ्रीज काय कामाला येतो, फॅमिलीला पण सांगायला नको, तर तो फ्रीज आपल्याला या कामासाठी येतो. आणि जेव्हा आपण कुठे फिरायला जातो, कुठे टूरला जातो, कुठे कोणत्या ठिकाणी आपण हॉटेल वगैरे रूम वगैरे बुक करतो, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सर्व गोष्टी आपण ऍडजस्ट करतो, पण वॉशरूम हा आपल्यासाठी खूप प्रायव्हेट असतो आणि खूप आपल्याला स्वच्छ पाहिजे असतो. इथे आल्यानंतर आम्ही पहिलं वॉशरूम बघितलं, एवढं नीट अँड क्लीन होतं ना, खरं त्याच्याबद्दल जितकं बोलू तेवढं कमी आहे. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो किती साफसफाई आहे बघा. या आता मी तुम्हाला वॉशरूम बद्दल सांगत होतो ना, वॉशरूम दाखवतो. वॉशरूमचा डोर जसं ओपन कराल ना तुम्ही, तो वॉशरूम बघा किती साफसफाई आहे. म्हणजे इथे जरा पण तुम्हाला केस बोला कचरा बोला काहीच दिसणार नाही. आणि वॉशरूमचे त्याच्यामध्ये बोलाल तर इकडे तुम्हाला गरम पाण्याचा देखील दिलेला आहे, हिटर लावलेला आहे, शॉवर दिलेलं आहे. भाई बाहेर शॉवर तिकडे आंघोळ करून इथे शॉवर मध्ये आंघोळ करायला खूप मजा येते. मला तर खूप आवडतं. आता तुम्हाला आवडतं की नाही कमेंट मध्ये सांगा. बाकी कपड्याचा स्टँड वगैरे आणि खाली फ्लोर बघाल ना, खूप स्पेस आहे, खूप म्हणजे खूप स्पेस. तर हा होता आपला एसके फार्मचा एक छोटासा सुंदर असा आपला मिनी टूर होता. खरंच या एसके फार्म बद्दल जेवढं सांगणं तेवढं खूप कमी आहे, कारण का मला खूप सर्व्हिस आवडली, खूप लोक इकडचे आवडले आणि माणसं खरंच खूप चांगले आहे. दादा खूप चांगला म्हणजे खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये दादा कुठे कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडून देत नाही. आणि या हिरवगार निसर्गामध्ये मित्रांनो, या पावसामध्ये आम्ही जी धमाल केली नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलीच असेल. थोड्याच वेळात आता आम्ही जेवायला वगैरे जाणार, जेवणामध्ये काय ते देखील सांगेन. प्लस दादाशी पण आपलं बोलत, दादा आपल्याला काय या फार्म बद्दल सांगेल ते आपण ऐकू. बाकी व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. आता डायरेक्ट दादाशी बोलूया. सो फायनली आता आपण जेवायला बसलो आणि जेवणाला बघू शकता तांदळाची भाकरी, नळ्या, चिकन रस्सा आणि चिकन सुका बनवलेला आहे. हे बघा सर्वजण जेवायला बसलेत. सोनाली कसं वाटलं विला? छान. प्राची फार्म हाऊस कसा वाटला? एक नंबर. जेवण वगैरे? जेवण क्लास आहे जेवण. दीपक एक नंबर. एक नंबर. साई तुझा काय? एक नंबर जेवण एक नंबर आहे. आणि बाकी दादाचा स्वभाव वगैरे बाकी? एक नंबर आहे. श्वेता खूपच छान. फार्म कसा होता? बाहेरच यावंसं वाटत नव्हतं. क्या बात आहे. कालपासून बाहेर होते आणि आज तिला बाहेर यावंसं वाटत होतं. विघ्नेश कसा होता फार्म? बेस्ट. चेतन ही भाकर आपली बेस्ट आहे. क्लिनिंग आवडली, सर्व काय चांगलं आहे. स्विमिंग पूल पण छान होता. आतापर्यंत जेवढे फार्म हाऊस फिरलो त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे. जगाभाऊ हा फार्म हाऊस आपल्या जगाभाऊने हे केलेला. याचा पण कॉन्टॅक्ट नंबर देईन, कारण याच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला अजून डिस्काउंट भेटतं. सो याचा पण कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये. सच्ची भाई सिरियसली स्टेशन पासून जवळ. मेन ते बेस्ट. खरंच मित्रांनो खूप भारी होतं, खूप जबरदस्त मजा केली, खूप धमाल केली. तो आता जेवतो, मग नंतर आपण दादाशी बोलूया. सो चलो बाय. तर अशा प्रकारे जो आपण एसके फार्मची जी टूर केली आणि जो 2 दिवस आपण ज्या एसके फार्म मध्ये आपण राहिलो त्या दादाशी आता बोलूया. त्या दादाचं नाव आपलं समीर दादा आहे. आता समीर दादाशी बोलूया. समीर दादा, मी जेवढं मला माहिती होतं म्हणजे किलोमीटर वगैरे आणि एसके फार्म बद्दल तू आम्हाला काय सर्व्हिस दिली तेच आम्ही सर्व सांगितलंय. पण तू तुझ्या म्हणजे व्ह्युअर्सला म्हणजे जे कोणी येणार असतील त्यांना तू काय सांगशील, आपल्या फार्म बद्दल तू काय सांगशील? आमचं फार्म हे कर्जत स्टेशन पासून 2 किलोमीटर आहे. विशेषतः फॅमिलीसाठी आहे ना एकदम सिक्युअर म्हणून फार्म आहे आमचं. इकडे कोणत्याच प्रकारचा लेडीजला त्रास होत नाही आणि आमच्याकडे जेवणाची जी क्वालिटी आहे
की उत्तम जेवण आवडलं नाही तर आम्हाला पैसे नाही द्यायचे. फक्त जेवणाची नासधूस आमच्याकडे चालत नाही. अशा प्रकारे तुम्ही SK हॉलिडे फार्मला नक्की भेट देऊ शकता. क्या बात आहे मित्रांनो. खरंच समीर दादाने ना आम्हाला काल आल्यापासून आम्ही काल 5 वाजता चेकिंग केलं आणि आता चेकआउटचा टाइम झालेला आहे. जेवणापासून नाश्त्यापासून आम्हाला रात्री मका पण खायचा होता. दादाने लिटरली 10:30-11 वाजता आम्हाला जाऊन मका आणून दिला. म्हणजे या फार्मला जर तुम्ही आलात तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही फिरायला आला. तुम्हाला असं वाटेल की आपण आपल्याच घरी आलेलो आहे. कारण का बाजूला ग्रीनरी आणि पाठीमागे रूम बघत असा, हा जो व्ह्यू बघत असताना समीर दादाने खरंच खूप स्वतःच्या मेहनतीने एवढं सर्व उभं केलेलं आहे. आणि समीर दादासाठी खरंच एक लाईक एक शेअर नक्की करा. सो व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. थँक्यू समीर दादा. ओके, वेलकम. खरंच भारी भारी मजा आली. खूप धमाल केली आम्ही लोकांनी. यंदा खूप येते. पण आम्ही नक्की 2-3 दिवस ठेवू इकडे. एक दिवस